रायझिंग चॅम्पियन्स. तरी मी विनंती करेल रायझिंग चॅम्पियन्स आणि रायझिंग सुपरस्टार्स यांचे जे एक्स्ट्रा प्लेयर आहेत ते इकडे यावेत. एकच आलाय ना अजून एक. रायझिंग सुपरस्टार्स या संघाचे एक्स्ट्रा प्लेयर आहेत का इकडे? सेमीफायनल, दुसरी सेमीफायनल दोस्ती प्रीमियर लीग यांची रायझिंग चॅम्पियन्स वर्सेस रायझिंग सुपरस्टार्स यांच्यामध्ये सामना सेमीफायनल 2चा. रनर बॉयज ऑलरेडी फायनलिस्ट ठरलेत, पहिले फायनलिस्ट. आपण थोड्याच वेळात तो सामना सेमीफायनल नंतर आपण चालू करू फायनलचा सामना दोस्ती प्रीमियर लीग 2026. पहिला बॉल डॉट रन, डॉट बॉल 0 रन. अप्रतिम असा बॉलिंग आनंद यांची. बॉल मारला, हवेत बॉल आहे, फिल्डर आहे मागे आणि टीम कॅच घेतली इकडे. टीम कॅच, पूर्ण टीमने मिळून कॅच घेतली. कमीत कमी 3 प्लेयर्सचा हात लागला त्या बॉलला, तेव्हा जाऊन ते विकेट भेटली. अक्षय यांची विकेट गेली आहे. कट लागली आणि बॉल वर गेला आणि कीपरच्या जवळ कॅच घेतली गेली आहे. 2 बॉलमध्ये 0 रन, 1 विकेट. आनंद यांची अप्रतिम बॉलिंग. चला, कट शॉट मारला इकडे. बॉलच्या मागे 2 फिल्डर पडतायत. 4 रन. बाउंड्री गेली इकडे. रामदास यांनी पहिल्या बॉलवर चौकार मारला इकडे. 3 बॉलमध्ये 4 रन झालेत. सेमीफायनल 2चा सामना रायझिंग चॅम्पियन्स वर्सेस रायझिंग सुपरस्टार्स. टॉस जिंकून रायझिंग सुपरस्टार्स यांनी बॉलिंग घेतली आहे. पहिली इनिंगचे 3 बॉल झाले, 4 रन, 1 विकेट. वाईड बॉल. अप्रतिम अशी बॉलिंग आनंद यांची. डॉट बॉल. 4 बॉल टाकले त्यांनी आतापर्यंत, 5 धावा दिल्यात.
वाईट बॉल, 2 वाईट बॉल टाकले आनंद यांनी ऑलरेडी या ओव्हरमध्ये. 2 एक्स्ट्रा बॉल ते त्यांनी टाकले त्या ओव्हरमध्ये ऑलरेडी. 4 बॉल त्यांनी आतापर्यंत टाकलेत. 6 रन. राजनावसे स्ट्राईकवर 5वा बॉल खेळत आहे. वाईट बॉल. 8 रन. 3 एक्स्ट्रा रन भेटल्यात या ओव्हरमध्ये. रायझिंग चॅम्पियन्स यांना. पाचवा बॉल सरळ मारलाय त्यांनी आणि सरळ फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग सुमित यांची. सुमित उर्फ बाबू यांची अप्रतिम फिल्डिंग. चला शेवटचा बॉल. रोहित पाटील हे शेवटचा बॉल खेळताय. मागे मारलाय त्यांनी शॉट आणि फिल्डर नाहीये मागे कोणी. हा नक्कीच 4 रन. खूप लवकर दिला राकेश दादा तुम्ही चौका. पहिल्या ओव्हरला 12 रन आलेत. 1 विकेट. चांगली अशी ओव्हर चालली होती आनंद दादा यांची. 3 एक्स्ट्रा देऊन त्यांना 3 एक्स्ट्रा बॉल टाकावे लागलेत. त्यामध्ये त्यांना शेवटच्या बॉलला बाउंड्री लागली आहे. टोटल रन झालेत 12. पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन. कुठेतरी 36 ते 40 टार्गेट हे बघू शकताय रायझिंग चॅम्पियनची टीम. बॉलर आहेत लहू. दुसरी ओव्हर टाकताय रायझिंग सुपरस्टार्स या संघाकडून. दुसरी ओव्हरची सुरुवात. चला लवकरात लवकर दुसऱ्या ओव्हरची सामना चालू करा राकेश सर. आपल्याला फायनल हा सामनाही खेळायचा आहे. आपल्याकडे इव्हनिंगची लाईटची सोय नाही आहे. तर आपण लवकरात लवकर सामना संपवतो. लवकरात लवकर आपण फायनलचा सामना इथे चालू करू शकतो. चला दुसरा ओव्हरचा पहिला बॉल. लहू स्ट्राईकवर आहेत. रामदास. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 1 रन काढलाय. स्कोअरमध्ये इजाफा झालाय. स्कोअर आहे सध्या 13. 1 ओव्हर 1 बॉल 13 रन. चला पहिला दुसऱ्या ओव्हरचा दुसरा बॉल. लव स्ट्राईकवर आहे. रोहित पाटील लेग साइडला पुल मारलाय त्यांनी आणि बॉल गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. स्टेडियमच्या बाहेर बॉल गेलाय. रन वाढून रन संख्या झाली आहे 19. दुसऱ्या ओव्हरचा दुसरा बॉल. अजूनही 8 चेंडू बाकी आहे. बघूया किती स्कोअर ठरतोय तो. सध्या 15चा रन रेट चालू आहे. परत एकदा ऑफ साइडला त्यांनी बॅट फिरवली. स्क्वेअर कट मारले त्यांनी आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन.
बोर्ड अपडेट झालाय. 23 रन. दुसऱ्या ओव्हरचे 3 बॉल झालेत. 23 रन लागले स्कोर बोर्डला. अप्रतिम अशी बॅटिंग करतात रोहित पाटील. 3 बॉल मध्ये 14 रन त्यांनी ऑलरेडी मारलेले आहेत. लगभग 350चा त्यांचा स्ट्राईक रेट आहे. अजून एक लेग साइडला त्यांनी पुल फिरवलाय. फिल्डर नाहीये तिकडे आणि चौका गेला इकडे. रोड अपडेट झालाय. रन झालेत 27. दुसऱ्या ओव्हरचे 4 बॉल झाले. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. रन रेट वाढून 16 वर गेलाय. अप्रतिम अशी बॅटिंग रोहित पाटील यांच्याकडून. 4 बॉल मध्ये 18 रन. 450चा स्ट्राईक रेट. 5वा बॉल. जोरात मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल गेला इकडे. चांगला कमबॅक लहू यांचा 5व्या बॉलवर दुसऱ्या ओव्हरच्या. 27 रन झालेत. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. 7 बॉल मध्ये कमीत कमी 15 रन तरी ते काढू शकतात असं मला वाटतंय. वाईट बॉल. 28 रन झाले तिकडे. अजूनही दुसरी ओव्हर संपली नाहीये. एक षटकाराने 2 बाउंड्री मारल्या त्या ओव्हरमध्ये राहुल पाटील यांनी. सिंगल काढण्याचा प्रयत्न आणि डेंजर एंडला आउट होत आहेत. रामदास यांचा विकेट गेलेला आहे दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला आणि कुठेतरी लहू यांनी कमबॅक केलेला आहे. 5वा बॉल डॉट आणि या बॉलवर विकेट घेऊन अप्रतिम अशी बॉलिंग. नवीन बॅट्समन रायझिंग चॅम्पियन्स या संघाकडून सोहम. आज चला तिसरी ओव्हरची सुरुवात करताय. राहुल ही तिसऱ्या ओव्हरची सुरुवात करताय. राहुल देशमुख का? राहुल देशमुख तिसऱ्या ओव्हरची सुरुवात करताय. रायझिंग चॅम्पियन्स वर्सेस रायझिंग सुपरस्टार त्यांच्यामध्ये सेमीफायनल 2चा हा सामना. पहिली इनिंग्सची शेवटची ओव्हर तिसरी ओव्हर चालू आहे. स्कोर झालाय 28. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. राहुल देशमुख लेफ्ट आर्म स्पिन. चला अप्रतिम असा शॉट मारलाय त्यांनी लेग साइडला. अंपायरचा निर्णय 4 रन. स्कोरबोर्ड अपडेट झालाय. 32 रन झालेत. अजूनही 5 धावा बाकी 5 रन बाकी आहेत. सॉरी 5 बॉल बाकी आहेत या ओव्हरला संपण्यासाठी. 15चा रन रेट. अजून 5 बॉल मध्ये 10 रन नक्कीच येऊ शकतात. तिसऱ्या ओव्हरचा दुसरा बॉल.
सोहम आहे, दुसरा बॉल खेळताय तिसऱ्यावरचा. सिंगल काढून त्यांनी स्ट्राईक दिले राहुल पाटील यांना. त्यांना माहिती आहे राहुल पाटील हे सेट गोलंदाज अच्छा रोहित सेट बॅट्समन आहे रोहित पाटील. 6 बॉलमध्ये त्यांनी 18 धावा मारल्यात 300चा त्यांचा स्ट्राईक रेट चालू आहे सध्या. 2 बॉल झालेत. 33 स्कोर झालाय 33. अजून 4 बॉल बाकी आहे तिसऱ्या ओव्हरच्या. 45 ते 50 पर्यंत स्कोर ठरणार. निर्णायक त्यांच्यासाठी डिफेंड करण्यासाठी त्यांच्यासाठी बेस्ट स्कोर असणार असं मला वाटतंय. रोहित पाटील स्ट्राईकला आहे. सरळ शॉट मारला त्यांनी आणि बाउंड 6. कॅमेरामॅनला बॉल लागला इकडे. षटकार रोहित पाटील यांनी षटकार मारलाय. अजून एक मारण्याचा त्यांची ट्राय होती. वाईड बॉल त्यांनी सोडून दिलाय चांगला जज करून. स्कोर झाले 40. अजूनही 3 बॉल बाकी आहे. 3 बॉल बाकी आहेत अजून. 40 रन झालेत. बघूया रोहित पाटील अजून 3 बॉलमध्ये किती रन मारतायत ते. लेग साइडला त्यांनी बॅट फिरवली आहे. आणि स्ट्राईक रोहित पाटील यांना देण्यासाठी त्यांनी त्यांची एक सोहम यांनी त्यांची विकेट घालवली आहे. त्यांना सेट बॅट्समन त्यांना स्ट्राईकवर ठेवायचा होता. नवीन बॅट्समन आलेत प्रकाश नॉन स्ट्रायकर एंडला. 4 बॉल झालेत. 2 बॉल बाकी आहे. 41 धावा ऑलरेडी काढलेल्या आहेत रायझिंग चॅम्पियन्स या टीमने. सेमीफायनल 2चा हा सामना रायझिंग चॅम्पियन्स वर्सेस रायझिंग सुपरस्टार्स यांच्यामध्ये. पहिले इनिंग संपायला फक्त 2 चेंडू बाकी आहेत. लेग साइडला शॉट फिरवला आणि षटकार. स्टेडियमच्या बाहेर बॉल गेलेला आहे. षटकार. स्कोअरबोर्ड अपडेट झालाय. 47 धावा झाल्या आहेत. 47 धावा रायझिंग चॅम्पियन्स यांच्या. शेवटचा एक बॉल बाकी. बघूया शेवटच्या एक बॉलमध्ये बाउंड्री किंवा षटकार येतो का. रायझिंग चॅम्पियन्सला 50 रन तरी हवे असतील बऱ्यापैकी डिफेंड करायला हा सेमीफायनल 2चा सामना. शेवटचा बॉल आणि हा कुठेतरी डॉट बॉल झालाय. रोहित पाटील यांची अप्रतिम सत्तेचाळीस रन रायझिंग चॅम्पियन्सांनी फर्स्ट इनिंगमध्ये केलेलं आहे. रायझिंग सुपरस्टार्सला हा सामना जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. 3 ओव्हरमध्ये 48 धावा. अप्रतिम अशी बॅटिंग केली इकडे रोहित पाटील यांनी. बॉल हवाय बॉल. सेमीफायनल 2चा सामना रायझिंग चॅम्पियन्स यांनी 47 धावा बनवल्यात. रायझिंग सुपरस्टार्स यांना जिंकण्यासाठी सामना 48 धावांची गरज. आणि अप्रतिम अशी बॅटिंग रोहित पाटील यांनी केलेली आहे. 11 बॉलमध्ये 30 रन. रायझिंग चॅम्पियन्स हे फील्डवर आलेले आहेत.
सेमीफायनल 2चा सेकंड इनिंगची सुरुवात. रायझिंग सुपरस्टार्स यांचे बॅट्समॅन लवकरात लवकर ग्राउंडवर हजर राहायचं आहे. आपल्याला लवकरात लवकर दुसरा सेकंड इनिंग चालू करायची आहे, तर जाऊन आपल्याला फायनल इकडे खेळायला भेटणार आहे. रायझिंग सुपरस्टार्स रायझिंग सुपरस्टार्स या संघाची ओपनिंग जोडी, दो भाई दोनों भी तबाही, सुमित आणि सुनील. सुमित उर्फ बाबू स्ट्राईकला. 3 ओव्हरमध्ये 48 धावांची गरज रायझिंग सुपरस्टार्स या टीमला सामना जिंकण्यासाठी. रायझिंग चॅम्पियन्सला जर हा सामना जिंकून फायनलमध्ये जाणं असेल तर त्यांना हा स्कोर डिफेंड करावा लागेल. चला चला फर्स्ट आउट टाकतं संदीप. सेकंड इनिंगची सुरुवात झाली आहे. पहिला बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार आहे, चौकार. चौकार आहे, चौकार. पहिल्या बॉलवर 4 रन. कुठेतरी सुमित उर्फ बाबू यांचा तो फेवरेट एरिया आहे फाईन लेगचा. फाईन लेगला ते शॉट फिरवून चौकार आणि षटकार मारतात. पहिल्या बॉलला चौकार मारलेला आहे. फिल्डिंग मध्ये थोडं चेंज करता इकडे. चला दुसरा बॉल टाकताय संदीप. स्ट्राईकला आहेत सुमित उर्फ बाबू. 17 बॉलमध्ये 44 धावांची गरज आणि कुठेतरी स्ट्रेट ड्राईव्ह मारली आहे त्यांनी, अप्रतिम अशी. चार रन. चार रन 2 बॉलमध्ये सलग 2 बाउंड्र्या. अप्रतिम अशी बॅटिंग सुमित उर्फ बाबू यांच्याकडून. त्यांनी बघितलं फाईन लीगला प्लेयर आहे, तिकडे न मारता त्यांनी लॉंग ऑनला बॉल मारला आणि बाउंड्री कमावली आहे. 2 बॉलमध्ये सलग 2 बाउंड्रीवर 8 रन. तिसरा बॉल संदीप टाकत आहेत. अप्रतिम असा शॉट कव्हरच्या दिशेने, स्क्वेअरच्या दिशेने बॉल गेलेला आहे हा. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धावा, 2 धावा त्यांनी काढलेल्या तिकडे. चला 3 बॉलमध्ये 10 रन झालेत ऑलरेडी आणि 22चे 4 रन तरी भेटतीलच. 4 रन, 22चे 4 रन. कीपर यांच्याकडून चुकी झाली आहे आणि बॉल सुटलाय, गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. 4 बॉलमध्ये 14 रन झालेत.
4 बॉलमध्ये 14 रन. रिक्वायर्ड रन रेट 14चा होता. लेग साइडला शॉट आणि 4 रन. अप्रतिम अशी बॅटिंग. 5 बॉलमध्ये 18 रन. 5 बॉलमध्ये 18 धावा त्यांनी काढलेल्या आहेत. अजून 30 धावांची त्यांना गरज आहे. 13 बॉलमध्ये 30 रन. अप्रतिम असा लेग साइडला त्यांनी शॉट मारला आणि तोही जाईल चौकार. चौकार गेलेला आहे. 22 रन आहेत पहिल्या ओव्हरला. पहिल्या ओव्हरला 22 रन. पहिल्या ओव्हरमध्ये 22 रन झालेत. सामना जिंकण्यासाठी रायझिंग सुपरस्टार्स यांना 12 बॉलमध्ये 26 धावांची गरज आहे. नवीन बॉलर आलेत रायझिंग चॅम्पियन्स या टीमचे. धीरज. स्ट्राईकला असणारे सुनील दादा. 12 बॉलमध्ये 26 धावांची गरज. मागची ओव्हर पूर्ण सुमित दादा यांनी खेळली आहे. त्यांनी 6 बॉलमध्ये 18 रन मारलेत आणि 22 ते 4 रन मिळून 22 रन. दुसरी ओव्हरची सुरुवात करत आहे धीरज. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात. पहिला बॉल लेग साइडला उडवला त्यांनी. हवेमध्ये चेंडू आहे आणि विकेट गेला इकडे सुनील यांचा. रोहित पाटील यांनी कॅच घेतली आहे. सुनील यांचा विकेट घेतलाय त्यांनी कॅच पकडून. अप्रतिम अशी बॉलिंग धीरज यांच्याकडून. पहिल्या बॉलवर त्यांनी पहिला विकेट घेतलाय. 11 बॉलमध्ये 26 धावांची गरज. लहू स्ट्राईकवर आलेले आहेत आता. धीरज बॉल टाकले लहू यांना. सुनील दादांची विकेट गेली आहे मागच्या बॉलवर. शॉट मारलाय त्यांनी सरळ आणि हाही विकेट. ऑन हॅट्रिक आहेत धीरज ऑन हॅट्रिक. 2 बॉलमध्ये 2 विकेट गेलेत. सुहास दादांनी कॅच घेतली आहे. कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न. 10 बॉलमध्ये 26 धावांची गरज. आता कुठेतरी रायझिंग सुपरस्टार्स ही टीम प्रेशर मध्ये येणार आहे. 2 विकेट गेलेल्यामुळे, 2 बाउंड्री गेल्यामुळे कुठेतरी रायझिंग सुपरस्टार्स हे प्रेशर मध्ये येऊन खेळणार आहेत. बघूया. नवीन बॅट्समन नंदू हे नवीन बॅट्समन आहेत रायझिंग सुपरस्टार्स कडून. धीरज यांचा 3रा बॉल टाकताय आणि धीरज ऑन अ हॅट्रिक आहेत. 2 बॉलवर सलग त्यांनी 2 विकेट घेतलेले आहेत. 3रा बॉल धीरज यांचा नंदूला आणि हवेत बॉल गेलाय कव्हर्सच्या दिशेने. फिल्डर आहे मागे. फिल्डर कडून बॉल सुटलेला आणि बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. नक्कीच आवडणार नाही धीरजांना. अशी अपेक्षा नसेल त्यांना त्यांच्या टीम कडून. दोन बॉलमध्ये 2 विकेट खाल्ल्यावर
चौकार लागलाय आता तिसऱ्या बॉलवर. स्कोर अपडेट झाला 26. 9 बॉलमध्ये 22 धावांची गरज. अप्रतिम असा शॉट लेग साइडला बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. 6 रन. कुठेतरी आता प्रेशर शिफ्ट झालाय रायझिंग चॅम्पियन्स या टीमकडे. धीरज थोडे नर्वस वाटतायत. त्याला एक बाउंड्री आणि एक षटकार लागोपाठ लागलाय. लागोपाठ 2 विकेट घेतल्यानंतर स्कोर झालाय 32. 8 बॉलमध्ये 16 धावांची गरज. अप्रतिम असा कव्हरच्या दिशेने शॉट मारलाय आणि विकेट गेलाय. 3 विकेट घेतले धीरज यांनी या ओव्हरमध्ये. 10 रन देऊन 3 विकेट. काय काय बघायला भेटणार काय माहिती. पहिल्या 2 बॉलवर विकेट, त्यानंतर एक बाउंड्री, एक षटकार, परत एक विकेट. अप्रतिम अशी मॅच चालली. तिटटीचा सामना. 7 बॉलमध्ये 16 धावांची गरज. रायझिंग सुपरस्टार्स जर यांना फायनलचा सामना खेळायचा असेल तर 7 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे त्यांना. रायझिंग चॅम्पियन्स यांची अप्रतिम अशी गोलंदाजी, फिल्डिंग. चला दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. वाईड बॉल. 7 बॉलमध्ये 15 धावांची गरज. प्रत्येकी बॉलवर 2 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा आणि फिरवलाय पण बॉल मिस झालाय. आणि अंपायरचा डिसिजन हे फायनल असणार आहे. स्कोर अपडेट झालाय 2 ओव्हर नंतर. 33 रन 6 बॉलमध्ये. सहा बॉलमध्ये 15 धावांची गरज रायझिंग सुपरस्टार्स या संघाला. मॅच जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे. प्रकाश दादा ही शेवटची ओव्हर टाकताय. सेमीफायनल 2चा सामना रायझिंग चॅम्पियन्स वर्सेस रायझिंग सुपरस्टार्स. पहिल्या इनिंगमध्ये रायझिंग चॅम्पियन्स यांनी 47 धावा बनवलेल्या. त्यामध्ये रोहित पाटील यांचं सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन होतं. फायनलचा सामना फक्त 3 ओव्हरचा केला जाणार आहे. लाइटिंग कमी आहे. कमी लाईटमुळे आपण जो फायनलचा सामना आहे तो फक्त 3 ओव्हरचा ठेवणार आहोत. चला शेवटची ओव्हर. 6 बॉलमध्ये 15 धावांची गरज. स्ट्राईकवर आहेत सुमित उर्फ बाबू. बघूया किती बॉलमध्ये हा सामना ते संपवतायत ते. हवेत गेलाय बॉल, खूप वर गेलाय आणि प्रकाशांनी असा अप्रतिम कॅच घेतलाय. कुठेतरी रायझिंग सुपरस्टार्स यांना बॅकफुटवर टाकलाय रायझिंग चॅम्पियन्स या टीमने. अंपायरला कोणीही बॉल मारू नये प्लीज. अप्रतिम अशी फॉलो थ्रूला जाऊन त्यांनी कॅच घेतली आहे. पाच बॉलमध्ये 15 धावांची गरज. नवीन बॅट्समन राहुल देशमुख नवीन बॅट्समन आलेत. त्यांनी या अगोदरचा सामना तिसरी मॅच शेवटच्या बॉलवर षटकार मारून जिंकवलेला आहे.
जो अटीतटीचा सामना होता, एक बॉलमध्ये 6 रनचा, तो राहुल देशमुख यांनी शेवटच्या बॉलवर षटकार मारून तो मॅच जिंकलेली. पाच बॉलमध्ये 15 धावांची गरज रायझिंग सुपरस्टार्स यांना हा सामना जिंकण्यासाठी. कुठेतरी रायझिंग सुपरस्टार्सचा संघ प्रेशरमध्ये असणार आहे. 5 ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे त्यांना. दुसरा बॉल राहुल देशमुख यांना ऑफ साइडला मारलाय त्यांनी कव्हर्सच्या वरून. फिल्डर आहे मागे, चौकार. बाउंड्री सुटली आहे. चुकीचं क्षेत्ररक्षण झालं इकडे. 4 बॉलमध्ये 11 धावांची गरज रायझिंग सुपरस्टार्स यांना ही मॅच जिंकण्यासाठी. अटीतटीचा सामना चालू आहे सध्या. 4 बॉलमध्ये 11 रन. मागच्या ओव्हरमध्ये जसं अनप्रेडिक्टेबल होता गेम. पहिले 2 बॉलवर 2 विकेट, मग 2, एक चौकार, एक षटकार, मग परत विकेट. तसाच ही ओव्हर ठरते की काय. प्लेयर्सची अपील, डॉट बॉल. 3 बॉलमध्ये 11 धावांची गरज. 3 बॉलमध्ये 11 धावांची गरज. राहुल देशमुख स्ट्राईकला. लेग साइडला शॉट मारलाय त्यांनी. फिल्डर आहे मागे. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी केलंय. किमती असे 2 रन वाचवले त्यांनी आपल्या टीमसाठी. 2 बॉलमध्ये 9 धावांची गरज रायझिंग सुपरस्टार्स यांना हा सामना जिंकण्यासाठी. परत तोच सामना आलाय. 1 बॉल बाउंड्री किंवा षटकारचा. बघूया 2 बॉलमध्ये 9 रन बनतायत का. आणि इकडे विकेट गेली आहे राहुल देशमुख यांची. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला, बट आउटसाइड एजने त्यांची विकेट गेली इकडे. शेवटच्या बॉलवर 9 धावांची गरज. आणि कुठेतरी रायझिंग चॅम्पियन्स यांनी एक पाऊल टाकलेलं आहे. फायनलच्या सामन्यामध्ये 1 बॉल बाकी आहे. तर बघूया कसा ठरतो हा सामना. क्रिकेट हा खूप अनप्रेडिक्टेबल गेम आहे. शेवटच्या बॉलवर काय होऊ शकतं. फक्त आशा अशी करतो की एक्स्ट्रा बॉल नको पडायला. एक बॉलमध्ये 9 धावांची गरज. 1 बॉलमध्ये 9 धावांची गरज. आणि शॉट मारलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. आणि हा जो सामना होता सेमीफायनल 2चा सामना, रायझिंग चॅम्पियन्स वर्सेस रायझिंग सुपरस्टार्स. हा जो सामना आहे रायझिंग चॅम्पियन्स यांनी 2 रनांनी जिंकलेला आहे हा सामना. आणि ते फायनलमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. तर फायनलमध्ये पोहोचलेल्या सर्व टीम आणि सर्व खेळाडूंचं मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि बाकीच्या ज्या टीमा होत्या ज्यांनी